नागोठणे येथील मीरानगर विभागातील नागरिकांनी त्यांच्या परिसरातील सार्वजनिक शौचालय व उघड्या गटारांमुळे निर्माण झालेल्या गंभीर समस्या ग्रामपंचायतीकडे लेखी तक्रारीच्या स्वरूपात मांडल्या आहेत। सदर परिसरात वृद्ध, महिला व लहान मुले यांच्यासह अनेक कुटुंबीय राहत असून शौचालय व गटार व्यवस्थेच्या दुर्दशेमुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे। तक्रारीनुसार सार्वजनिक शौचालय मोडकळीस आले असून त्यामधून सांडपाणी थेट उघड्या गटारात वाहत आहे। या गटारांची कोणतीही सफाई करण्यात आलेली नाही व ते कायम उघडे असल्याने डासांचा प्रचंड प्रादुर्भाव वाढला आहे। परिणामी अनेक नागरिकांना ताप व अन्य आजार झाले असून त्यावर मोठा आर्थिक खर्च देखील करावा लागला आहे। तक्रारदारांनी आपल्या अर्जात स्पष्ट मागणी केली आहे की सदर सार्वजनिक शौचालय तात्काळ अन्य ठिकाणी हलवण्यात यावे आणि गटारांचं संपूर्ण बांधकाम करून त्यावर झाकण किंवा स्लॅब बसून बंदिस्त करण्यात यावे। तसेच या समस्यांमुळे नागरिकांच्या जीवित व वित्तहानी झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी ग्रामपंचायतीवर असेल असेही त्यांनी नमूद केले आहे। तक्रारीची प्रत तहसीलदार रोहा, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रायगड, जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच पंचायत समिती कार्यालयाकडेही देण्यात आली असून संबंधित विभागाने त्वरित दखल घेऊन योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। नागरिकांच्या आरोग्यावर व जीवनमानावर परिणाम करणाऱ्या या समस्येची ग्रामपंचायतीने तातडीने दखल घ्यावी, अन्यथा नागरिकांच्या आरोग्यासंदर्भात मोठा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। नमस्कार, आज आपण नागोठणे येथे 4 नंबर वार्ड मीरानगर येथे आपण आलेलो आहोत। तर इथे काही लोकांच्या समस्या आहेत ते जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत। बघूया आपण काय महिला म्हणतायत, काय म्हणणं आपलं। आम्हाला या संडासानी जाम तकलीफ आहे। आमचे पोरा 10-10 दिवसाला बिमार पडतात, आजारी पडतात। काय ना काय त्यांना होते, ताप, सर्दी, खोकला आणि आमच्या घरामध्ये किचनमध्ये बदबू पण जाम येते टॉयलेटची। घरात राहणार नाही तुम्ही, एवढी बदबू येते। तुमची मागणी काय? नाही ठेवायचं, हटवायचं। जाम तकलीफ आहे, आम्हाला त्रास आहे। मच्छर पण एवढी येते काय हटकाची राहू शकत नाही आम्ही। आणि हे काय हे पण स्फोट झालेला ना टाकीत, सगळ्या बाहेर येते गंदगी। किती तकलीफ करायची, किती दिवसाने आम्हाला कोण ध्यान नाही दे। ग्रामपंचायतीकडे मागणी केली होती, मागणी आहे का इकडनं संडास कुठेतरी लांब पर्यायी जागेवर त्यांना द्या। आणि तिकडे आहे ना, तिथे आहे पण ते गावकी इकडे तिकडची गावकी येऊन इथे हागाला येते, आम्हाला त्रास आहे। घरी पोरावाला आहेत, आजारी पडतात, ही आजारी आहे, हा आजारी आहे, दुसरे माझ्या 2 मुलं आजारी आहे, आजार पण वाढलंय। त्यामुळे इकडनं हा संडास हटवा आणि कुठेतरी तुम्ही द्या पर्यायी जागेवर त्यांना, आम्हाला नको संडास, कारण ते सगळे घरात आमचे आजारी यांची पोरगांचं काय म्हणणं आहे? माझं पण तेच म्हणणं आहे। माझ्या घरात तर माझी सर्व मुलं ही सारखी आजारी होतात आणि त्यामुळे आम्हाला खूप त्रास आहे। रात्री आमच्या घरात कधी कधी राहत नाही, जेव्हा हे सर्व बाहेर निघते आणि ह्या गटार आम्हाला सारखं करून द्यावं, कारण जेव्हा बाहेर निघते ना तेव्हा आम्हाला म्हणजे असं वाटतं का घरातून कुठेतरी दुसरे कोणती तरी घरी जावं, घरात आम्हाला बसवत नाही। एवढी लहान एवढे वर्ष काढले ना, असं नाही, पण आता जाम त्रास व्हायला लागला। पोराबाला मोठी झाली, त्यांना आजार पण झालाय। त्यामुळे संडासचा काही ना काही करून पंचायत मध्ये मागणी आहे की इकडनं हटवा, संडास पाहिजे तुम्हाला ते कुठेतरी पर्यायी जागेवर ते द्या, आम्हाला काही त्याचा त्रास नाही। फक्त आमच्या पोराबालांना त्रास आहे, पंचायतवाल्यांनी ही विनंती करून सांगते मी, नाही तर मग आम्ही जबरदस्ती तोडून टाकू। तुमचं काय म्हणणं आहे? माझी लहान मुलगी आहे, तिला दर 8 दिवसांनी घेऊन जायला लागतं। आमच्या घरात एवढे डास येतात ना, एकदा 5 वाजले तुम्ही पण आता घरात चला बघ, एवढे डास येतात ना, एवढे डास का आम्ही घरात राहू शकत नाही। 4ही कोपऱ्यात आम्हाला गुड नाईट लावावा लागतो किंवा मच्छरचे काही मच्छर अगरबत्ती लावायला लागते। ह्या पाईपामधून एवढं पाणी निघते ना, एवढं पाणी बोरवेल लागल्यासारखी पाणी निघते। बोरवेलला पाणी कसं लागतो तसं पाणी निघते। ही गटाराची लाईन आहे, ह्याच्यावर आम्हाला ढाकणं टाकून पाहिजे, कारण इथे पाणी साचून आमच्या घरात डास येतात। डास एवढे येतात की आम्ही घरातच नाही राहू शकत। वास असा मारतो, कुजलेला वास असा मारतो काय आम्हाला दरवाजे खिडकी बंद करून असं राहावं लागतं। मग हे आम्ही का राहायचं? आम्ही राहिलो, आमचे आई वडील राहिले, आम्ही नाही राहू शकत। आम्हाला त्रास आहे, ही नाही राहू शकत, ह्यांना त्रास आहे। आम्ही 15 तारखे ह्या महिन्याच्या 15 तारखेपासून कंटिन्यू जातो दवाखान्यात, कंटिन्यू। पहिले गेलो आरिफ डॉक्टरच्या इथे, नंतर गेलो पालीला जोशी डॉक्टरच्या इथे, नंतर आता हिला तिथं इकडे करतोय आपला जाधव डॉक्टरकडे रोह्याला। हिला कंटिन्यू अलिबागला न्यायला लागते, इथे डॉक्टरांचा हिला आराम येतच नाही।
हिला अलिबागच न्यायला लागतो. आम्ही हे आयुष्यभर हेच करत राहायचं का? आम्हाला ह्याचा त्रास आहे. गटारावर झाकण पडलं पाहिजे आणि ह्याला दुसरे कुठेतरी नेऊन इथं आमच्या जवळ तुम्ही ग्रामपंचायतीकडे काय मागणी केली का? मागणी केली, आम्ही अर्ज दिलेला आहे. काय रिस्पॉन्स भेटला की नाही? नाही, रिस्पॉन्स नाही भेटला. हे पत्रे उडालेले होते, काल ताई येऊन हे पत्रे टाकले. आम्ही अर्ज सुद्धा देऊ. तुमच्याशी काय चर्चा केली नाही? नाही, चर्चा नाही केली. कोणी सदस्य सुद्धा भेटला की नाही? नाही. आता तुमचं म्हणणं काय नक्की? आमचं एवढंच म्हणणं आहे की हे इथून तोडा आणि हे दुसरं कुठेतरी नेऊन ठेवा, एवढंच आमचं म्हणणं आहे. आणि ह्याच्यावर ढाकणं पडली पाहिजेत. ही गटर लाईन ही अशी नसते. आम्ही आयुष्यभर बघितली, स्वच्छता काहीच नाही येते. आम्ही बोललो ना, आमच्या दरवाजापर्यंत येतात, साफ करतात आणि जातात. त्याच्या पुढचं नाही करत. आम्ही नाही करणार सांगतात. हे आहेत त्यांना समजवलंय आणि त्यानंतर तिकडचं पुढचं ताई साफ केलं, पुढचं साफ करत नाही ते. म्हणून ह्याच्यावर ढाकणं पडली पाहिजे. आणि ही अवस्था आहे इथली. आम्ही आयुष्यभर दवाखान्यातच धावतो, आयुष्यभर 8-8 दिवसांनी 15-15 दिवसांनी आम्ही दवाखान्यात असतो. ही आमची फाईल, अशा फाईल आमच्याकडे 10 पडलेल्या आहेत. 10 अशा फाईल. कायम दवाखाना, कायम दवाखाना. आपण बघतोय आपल्या इथल्या नागरिकांची उग्र प्रतिक्रिया आहे. आणि खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर जे आरोग्य आहे लोकांचं, ते आरोग्य फार महत्वाचं आहे. जर सार्वजनिक संडास गावामध्ये जर असेल तर लोकांच्या आरोग्यात धोका निर्माण होऊ शकतो. आणि म्हणून काही लोकांची मागणी आहे ग्रामपंचायतीकडे की हे संडास हटवले पाहिजेत आणि हे जे गटार आहे ते व्यवस्थित करून त्याच्यावर चांगल्या प्रकारे स्लॅब टाकून किंवा झाकणं टाकून हे गटार बंद करून त्याच्यावर रोगराईवर काहीतरी उपाययोजना करावी, अशी सर्वसामान्य लोकांची मागणी आहे. परंतु ग्रामपंचायतीकडे त्यांनी अर्ज देऊन सुद्धा ग्रामपंचायतीने हे मोडकेलीस आलेले जे संडास आहे या संडासावर पत्रे टाकले. परंतु या गावकऱ्यांच्या समस्या काय आहेत, या समस्या त्यांनी अजूनपर्यंत जाणून घेतल्या नाहीत. म्हणून त्यांनी आपल्याला पत्रकार म्हणून हे जे लोक आहेत यांनी इथं बोलवलेलं आहे की ही आमची समस्या आहे, आमचा कोणी वाली नाही आहे. आमच्याकडे तसं पाहिलं तर आपण बघतो की हा 4 नंबर वार्ड आहे. या 4 नंबर वार्डमध्ये 2 महिला सदस्य आहेत आणि 1 पुरुष सदस्य आहे. परंतु कोणी यांच्याकडे लक्ष देऊ इच्छित नाही अशी त्यांचं म्हणणं आहे. तर आपण याद्वारे शासनाला विनंती करतो किंवा ग्रामपंचायतीला विनंती करतो की या लोकांचं म्हणणं ऐकून घेऊन त्यांना त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होणार नाही अशा पद्धतीचं आपण काम करावं असं आपण त्यांना विनंती करत आहोत. जनोदयकरिता नितीन गायकवाड, नागोठणे.